नमस्कार, मी सौभाग्यवती मनीषा संजय भन्साळी। मी छत्रपती संभाजीनगरहून आलेले। मी भारतीय जनता पार्टीची जिल्ह्याची उपाध्यक्ष आहे। आज अमळनेरला यायचा योग आला। मंगळ ग्रहाची पूजा करायची ज्योतिषीजीने सांगितलं आणि मी आज सहकुटुंब इथे आले। इथे आल्यानंतर दुपारी मी बघितलं की अप्रतिम अशी व्यवस्था पहिल्यांदा मला बघायला मिळाली। जेव्हा देवाचे दर्शन घेतले तर पूर्ण भारत देशामध्ये मूर्ती असलेले हे एकमात्र अमळनेरचे मंदिर आहे, जिथे मंगळ ग्रहाची साक्षात प्रतिमा आहे। इथे एक वेगळंच पॉझिटिव्ह वातावरण ज्याला म्हणतो आपण, तेजस्वी ओजस्वी असं वातावरण आहे। आणि मग हळूहळू जेव्हा पूजेबद्दल विचारपूस केली तर असं मला समजलं की प्रत्येक याचं एक फिक्स रेट आहे। कोणताही व्यक्ती हो, राजा या रंक कोई भी आओ, त्याला एक व्यवस्थित समजावून सांगण्यात येते। पूर्ण पूजेबद्दल माहिती दिली जाते। कोणती पूजा सांगितलेली तीच आहे। कोणताही आग्रह न करता आपली जी इच्छा आहे ती पूजा करण्याचा योग आपल्याला मिळतो। सर्वात चांगली व्यवस्था आणि पूजा करतानाही आज मी हवन पूजा केली। पूजा करताना गुरुजींनी प्रत्येक पूजाचं महत्त्व समजावून सांगितलं। 3-4 तास जरी लागले तर हे 4 तास कुठे संपले मला समजलं नाही। आणि जेव्हा पूजा संपल्यानंतर मी बाहेर आले तर आरतीची वेळ झालेली होती आणि पालखीत सामील व्हायचं मला सौभाग्य मिळालं। आणि पूर्ण व्यवस्थापकीय मंडळाने सांगितलं की ताई आरती आहे आणि आम्ही आरतीसाठी थांबलो। आरतीच्या वेळेस मी शब्दात सांगू शकणार नाही की पूर्ण वातावरण एक धार्मिक झालं होतं। आणि देवाची आरती करताना मला असं वाटत होतं की माझे जन्मोजन्मीचे पुण्य उदय आलेले आहे आणि मला आरतीचं सौभाग्य मिळालं। परत एकदा मी पूर्ण व्यवस्थापकीय मंडळांना, अध्यक्ष दिगंबरजी महाले सर असो, दिलीप सर असो, बावेस्कर सर असो, पाटील सर असो, सर्वांना मी मनापासून धन्यवाद देते। इतकी सुंदर व्यवस्था आणि इतक्या वर्षापासून इतकं छान इथलचं व्यवस्थापन आहे, त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देते, त्यांचं अभिनंदन करते। पूर्ण आपल्या देशभराच्या वेगवेगळ्या मंदिरातील लोकांनी इथून व्यवस्थापन खरंच घ्यायला पाहिजे। कारण आपण बघतो कुठे ना कुठे भक्तांची कधी कधी फसवणूक होते, पण हे एकमात्र मंदिर मला असं जाणवलं आणि अनुभूती आली की तिथे कुणीही येऊ सगळ्यासाठी व्यवस्थित आहे आणि एक विश्वास निर्माण होतो। तर परत एकदा मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करते। धन्यवाद।